तर बघा शेतकरी मित्रांनो, इथे अतिशय आनंदाची बातमी यावेळेस सुद्धा तुमच्यासाठी असणार आहे। कारण की भरपूरसे हे मंत्री, तुम्हाला माहीत आहे की भरपूरसे मंत्री हे शेतीची कर्जमाफी करण्यासाठी आंदोलन करत आहे आणि मोठ्या मात्रामध्ये हे तुम्हाला न्यूजच्या माध्यमातून आणि आमच्यासारखे यूट्यूबच्या चॅनलच्या माध्यमातून कळविण्यात येत आहे की अशा प्रकारे आंदोलन होत आहे। परंतु प्रत्येक मुख्यमंत्री असो किंवा इतर कुठलेही मंत्री असू द्या, ते त्यांच्यानुसार एक एक नियम सांगत आहेत, जे नियम तुम्हाला माहिती असणे गरजेचे आहे, जेणेकरून कर्जमाफी हे होणार म्हणजे होणार। आणि शेतकऱ्यांना जो प्रत्येक नेता हे एक एक नियम सांगत आहे, ते तुम्हाला नियम जर माहिती असेल तर भविष्यामध्ये जेव्हा कर्जमाफी होणार तेव्हा तुम्हाला ते नियम कामी येणार आहे। तर ते कोणते नियम असणार आहे सर्व माहिती सांगतो मित्रांनो, व्हिडिओला एंडपर्यंत बघा। आणि चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला सबस्क्राइब करून बेल नोटिफिकेशनला प्रेस करून ठेवणे गरजेचे असणार आहे मित्रांनो, तरच तुमच्याकडे हर एक व्हिडिओची न्यू आणि महत्त्वपूर्ण नोटिफिकेशन येत राहील। नमस्कार मित्रांनो, मी राज। तर बघा, सर्व माहिती सांगतो, कारण की प्रत्येक नेता हे शेतकऱ्यांची कर्जमाफी झालीच पाहिजे अशा प्रकारे ते तुम्हाला एक न्यूजच्या माध्यमातून सांगत आहे, भाषणाच्या माध्यमातून सांगत आहे। परंतु एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे ते प्रत्येक शेतकऱ्यांना एक एक जे मंत्री असणार आहे, कोणती मंत्री असू दे, जेव्हा भाषणामध्ये सांगतो तर एक नियम ते सांगत असते, ते नियम तुम्हाला लागू करायचे आणि माहिती असणे गरजेचे आहे, जेणेकरून कर्जमाफी होणार। तर कोणता तो नियम असणार आहे समोर व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवल्या जाणार आहे लाईव्ह पद्धतीने। तर तुम्हाला चॅनलला सबस्क्राइब करून ठेवायचं आहे आणि व्हिडिओला एंडपर्यंत बघायचं आहे, जेणेकरून जेव्हा कर्जमाफी होणार तर तुमचा नक्कीच फायदा होणार आहे मित्रांनो। तर शेतकरी असाल तर हा व्हिडिओला नक्की तुम्हाला एंडपर्यंत बघायचा आहे। तर बघा मंत्र्यांनी काय सांगितलं आहे मित्रांनो। उपस्थित पत्रकार मित्र, जमलेल्या शेतकऱ्यांनो आणि माझ्या आया बहिणींनो, आज दामोदरांनी मगाशी सांगितलं, एवढ्या लांबून मी आलो त्याचं कारण आपल्याला जे फसवलं गेलंय, आपला जो विश्वासघात झालेला आहे तो मुकाट्यानं सहन करायचा नाही। ज्याने आपल्याला फसवलंय, आपला विश्वासघात केलाय, त्यांना आता तुडवायला कमी करायचं नाही, हे सांगायला मी तुमच्याकडे आलो आहे। याच जिल्ह्यामध्ये मला वाटतं की कारंजाला मुख्यमंत्री आलेले होते, त्यावेळी ते उपमुख्यमंत्री होते, महायुतीचे नेते होते आणि केवळ भारतीय जनता पक्षाच्या वतीनं नव्हे तर भारतीय जनता पक्षाच्या पुढाकारानं स्थापन झालेल्या महायुतीमध्ये जे 3 पक्ष होते, भारतीय जनता पक्ष, शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी अजित पवार गट आणि बाकीचे सटरपटर जे काही पक्ष असतील, त्या सगळ्यांच्या वतीनं त्यांनी सांगितलेलं होतं की जर आमचं सरकार आलं तर आम्ही शेतकऱ्याचा 7/12 कोरा करू। इथंच कारंजाला बोलले होते ते, खरं आहे का नाही? म्हणजे महाविकास आघाडीच्या नेत्यांनी काय सांगितलं, आमचं सरकार आलं तर 3 लाखापर्यंतची कर्ज आम्ही माफ करू। हे काय म्हणाले, 3 लाख कशाला, आमचं सरकार आलं तर 7/12 कोरा करू। 7/12 कोरा करू म्हणजे कसा करू? आमचं नाव काढून त्यांचं नाव घालायचं, असाच अर्थ दिसतो। हे अशा अर्थानं 7/12 कोरा करणार आहेत का? हे 7/12 कोरा करायचा याचा अर्थ आमच्या 7/12वर जो बँकेचा बोजा आहे तो बोजा काढून टाकायचा। आणि तो बोजा काढून कधी टाकता येईल? जर सरकारनं सांगितलं की या कर्जाची जबाबदारी या शेतकऱ्याची नसून सरकारची आहे, ते कर्ज सरकार भरणार आहे, त्याचवेळी ते नाव निघणार। मग सरकारनं हा 7/12 कोरा का केला नाही, या प्रश्नाचं उत्तर आपल्याला पाहिजे। मला वाटतं की दामोदरांना तुमच्याकडे असेल ते, हा वाचव वाचव वाचव, लोकांना कळून दे जरा काय म्हटले होते ते, कारण 6 तारखेला येणार आहेत। मला असं वाटतंय की इथं जिल्ह्यात येणार आहेत की 6 तारखेला मुख्यमंत्री पोरादेवीनं एका तरी शेतकऱ्याला बुद्धी द्यावी, पायातलं पायतान हातात घेऊन जाब विचारण्याची एवढीच मी प्रार्थना करतो। वाचते काय?
आणि एवढंच नाही, आता तर तुमच्या आशीर्वादानं सरकार आल्यानंतर आमच्या शेतकऱ्यांना पूर्ण कर्जमाफी करण्याचा निर्णय आपण घेतलेला आहे. हे शेतकऱ्यांचं सरकार आहे, शेतकऱ्यांच्या पाठीशी उभं राहणारं सरकार आहे. हे कोण बोललं? फडणवीस. आणि ते 6 तारखेला इकडे येणार आहेत. मग मगाशी सरांनी सांगितलं तसं त्यांच्या खांद्यावरचं उपरणं पडलं तर उचलायला किती जण पळणार? हा, त्याचा बूट घ्यायला किती जण जाणार? साहेब साहेब म्हणून त्यांच्या पुढे पुढे किती जण करणार? पण एक तरी वाघ निघाल का नाही पायतान हातात घेणारा? विश्वासघात झालेला आहे तुमच्याबरोबर, तुमची फसवणूक झालेली आहे, तुम्हाला गंडवलेला आहे, तुमच्या भावनेशी खेळ खेळलेला आहे आणि त्या बदल्यामध्ये तुमची मतं घेतलेली आहेत. तर तुम्ही तरी काय, मला माहिती आहे तुम्ही डोळं झाकून मतं दिलेली आहेत. ज्याला मतं द्यायला लागलाय त्यानं वाशिम पासून कुठलं गाव आहे आपलं, देवपूर पर्यंत रस्ता तरी करावा. अहो मला तास लागला इथे यायला, लागला नाही. मला उशीर बिशीर झालेला नाही. मी 3 वाजल्यापासून इकडे यायची वाट बघतो. अण्णा बरोबर आहे की नाही? मी उशिरा आलेलो नाही. मी 3 वाजल्यापासून इकडं यायला तुमच्या निरोपाची वाट बघतो. मला वाटलं इथनं 8-9 किलोमीटर असेल वाशिम. 10 किलोमीटर, 10 किलोमीटर म्हणजे 10 मिनिटं असं वाटलं. पण 10 मिनिटात कुठलं येतोय? एका गावातच अर्धा तास लागला. पुढे एक गाडी आली, दुसरी गाडी पुढे जाईच ना. असला रस्ता तुमचा. आणि मला वाटतं 20 वर्ष त्यालाच मत द्यायला लागलाय तुम्ही. यावरती बदललं तरी भाजप तीच आहेत. सोम्या आला काय गोम्या आला काय, गुण बदलत नाही. गुण काय बदलत नाही. ओ राजू साहेब, हे बीजेपीचं सरकार आहे ना, चोट्ट सरकार आहे. हे काय कर्जमाफी करते? चोट्ट सरकार आहे. आता दाखवलं नाही, चोट्ट सरकार आहे. होय, पण हे बटन दाबताना सुचवलं पाहिजे. मला सांगू नको काय बटन दाबताना डोकं ठिकाणावर नव्हतं काय, तर आले होते जरा जरा आले होते का नाही? हा, मला माहित आहे की काय काय भानगडी आहेत ती सगळ्या. 5 वर्षातनं एकदा काहीतरी येतंय आणि 5 वर्षे बोंबलत बसायला लागतंय. कधी कधी कोणाला एक वाटीभर रस्सा मिळतोय, एखादी मिळाली तर फोड मिळत्या. म्हणजे 1 वाटी रस्सा आणि 5 वर्ष बोंबलत बसा, अशी अवस्था. अरे आपण लोकप्रतिनिधी कशासाठी निवडायचा असतो? सरकार कशासाठी निवडायचं असतं? आम्ही इमानदारीनं सरकारला जो कर देतो त्या करातनं त्यांनी आमच्यासाठी चांगल्या सुविधा कराव्यात, आमच्या शेतीमालाला चांगला भाव मिळवून द्यावा, अशा प्रकारचं धोरण राबवावं आणि आमच्या गावाकडे येणारे रस्ते चांगले करावेत, आमच्या शेतीसाठी सिंचनाची व्यवस्था करावी, यासाठी आपण सरकार निवडून देत असतो. पण हे ध्यानच नाही आमचं. आम्ही कधी जातीच्या नावानं, कधी धर्माच्या नावानं आणि कशाच्या नावानं मत देतो. त्यावेळी आम्ही शेतकरी नसतो, लक्षात ठेवा. त्यावेळी आम्ही शेतकरी नसतो. त्याचे हे परिणाम आहेत. तुम्ही थोडा कर देता का सरकारला? प्रत्येक महिन्याला फक्त जीएसटी ऐकून माहिती आहे की नाही? प्रत्येक महिन्याचा जीएसटीचा वसूल आहे 1,75,000 कोटी. लिहून दाखवता का मला कागदावर? 1,75,000 कोटी म्हणजे नेमकं किती? 175 वर किती शून्य सांगावं कोणी पण, इमानदारीनं सांगावं.
175 वर किती शून्य म्हटल्यानंतर 1,75,000 कोटी होत्या. एवढे पैसे आपण महिन्याला देतोय. तुम्ही खोड रबर घेतला त्याच्यावर जीएसटी आहेच. तुम्ही वही घेतली जीएसटी, पाटी घेतली जीएसटी, खोरं घेतलं जीएसटी, टिकाव घेतला जीएसटी, खत घेतलं जीएसटी, औषध घेतलं जीएसटी. का कुठंही जीएसटी चुकत नाही. तुम्ही मेला पांढरं कापड आणतात त्याच्यावरही जीएसटी आहे. त्याला तिथंही जोडलेलं नाही त्यांनी. एवढा म्हणजे याचा अर्थ या 1,75,000 कोटी मध्ये सगळ्यात मोठा हिस्सा कोणाचा आहे? आपला आहे. आपला आहे, लक्षात ठेवा. एवढा कर सरकारला आपण देतोय कशासाठी? या करातनं त्यांनी आमच्या जिल्हा परिषदेच्या शाळा चांगल्या कराव्यात, तिथं दर्जेदार शिक्षण मिळावं, म्हणजे गोरगरिबांची पोरं चांगल्या पद्धतीचं शिक्षण घेतील आणि या दारिद्र्यातून बाहेर पडतील. हा कर आम्ही कशासाठी देतो? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान दिलेलं आहे त्या संविधानानं आम्हाला जे अधिकार दिलेले आहेत ते अधिकार आम्हाला प्राप्त व्हावेत यासाठी या सरकारला आम्ही कर देतोय. जिल्हा परिषदचा प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये आम्ही आजारी पडल्यानंतर गेल्यानंतर चांगले उपचार व्हावेत, खाजगी दवाखान्यामध्ये न जाता खडखडीत आम्ही बरं होऊन घराकडे यावं यासाठी या सरकारला आम्ही कर देतो. आमच्या गावाकडे जाणारा रस्ता चांगला शहरातल्या जर का व्हावा म्हणून या सरकारला आम्ही कर देतो. त्याचबरोबर गावाकडे जाणाऱ्या रस्त्याबरोबरच आम्ही शेतामध्ये जे पीक पिकवतो त्याला चांगला भाव मिळावा म्हणून या सरकारला आम्ही कर देतो. मग हे होतंय का? सोयाबीनचा भाव पडला. मला वाटतं की 4 वर्षापूर्वी सोयाबीन आपण 9,000 रुपये क्विंटलनं विकला का नाही? 4 वर्षापूर्वी, जास्त नाही. मी काय औरंगजेबाच्या काळातली गोष्ट सांगत नाही. आता बऱ्याच लोकांना तर औरंगजेबाची आठवण होत्या म्हणून सांगितलं. मी 4 वर्षापूर्वीची घटना आठवण करून देतोय. 4 वर्षापूर्वी 9,000 रुपये क्विंटलनं आपण सोयाबीन विकला आणि आता आज आहे शेतकऱ्याचा विकून झाल्यानंतर शेतकऱ्याकडे विकायला सोयाबीन शिल्लक राहिलेलं नाही. आता 4,200 रुपये सोयाबीन झाला का नाही? आता विकायला आहे तुमच्याकडे? आजच झाला. बहुतेक शेतकऱ्यांनी 3,500 ते 3,600 रुपये क्विंटलनं सोयाबीन विकलेला आहे. 3,000 पासून 3,600 पर्यंत. 4 वर्षापूर्वी DAPचं एक पोतं केवढ्याला येत होतं? 900. आता केवढ्याला येते? 1,800. 1,500. 1350 धरा. 900 कुठं आणि 1350 रुपये किलो. गोदावरी तर भेटतही नाही. मी यासाठी तुम्हाला विचारलं की रासायनिक खताच्या किमती 4 वर्षामध्ये 25% जास्त वाढल्या का नाही? पोटॅश तर त्याच्यापेक्षा जास्त वाढलं. 1,700 रुपये झालं पोटॅश. मग सोयाबीन सुद्धा 25% वाढायला पाहिजे होता. 9,000च्या 25 म्हणजे किती टक्के झालं? 2,000, 2,500 वाढायला पाहिजे होता. बरोबर आहे की नाही? म्हणजे 11,100 रुपये, 11,000 रुपये एवढा सोयाबीनचा भाव पाहिजे होता. ज्या पटीत रासायनिक खताची किंमत वाढली त्या पटीमध्ये हिशेब करायचा झाला तर 11,500 रुपये सोयाबीन व्हायला पाहिजे होतं. सोयाबीन झालं 3,500. 11,500 कुठं आणि 3,500 कुठं? तुमच्या धोत्राला भोकं का पडल्यात ह्या प्रश्नाचं उत्तर घेता येईल. लक्षात ठेवा. तुमच्या शर्टाचे हात फाटकं बनियन काय या प्रश्नाचं उत्तर येत आहे.
कापूस साहेब 1 तोळा सोनं आणि 1 क्विंटल कापूस. हो, 1 तोळा सोनं विकल्यानंतर 1 क्विंटल कापूस विकल्यानंतर 1 तोळा सोनं येत होतं. आज सोनं 1 तोळा घ्यायला किती क्विंटल कापूस विकायला लागेल? ज्या पटीमध्ये महागाई वाढली त्या पटीमध्ये आमच्या पिकाचा भाव वाढला नाही. आणि याला कारण सरकारचं धोरण. शरद जोशी नेहमी सांगायचे, सरकारचं धोरण हेच आमचं मरण. हे धोरण कसं असतं? कारण 1955च्या कायद्यानुसार तुमच्या शेतीमालाचे भाव ठरवायचा अधिकार केंद्र सरकारला प्राप्त झालेला आहे. हे लक्षात ठेवा. सरकारकडे आम्ही का भाव मागतो? कारण या शेतीमालाचे भाव किती असावेत हे ठरवण्याचा अधिकार केंद्र सरकारला आहे. आणि त्या केंद्र सरकारला जे काही लोक निवडून गेले त्यांना मत कोणी दिलेलं आहे? आम्ही दिलेलं आहे. पण ते ज्यावेळी मत मागायला जातात त्यावेळी आम्हाला सोयाबीनच्या दराचा विसर पडतो, कापसाच्या दराचा विसर पडतो, तुरीच्या दराचा विसर पडतो, हरभऱ्याच्या दराचा विसर पडतो. हरभऱ्याची कापणी झाली, मळणी झाली, खरेदी केंद्र सुरू झाली का? जबाबदारी कोणाची? सरकारची. सोयाबीन खरेदी केंद्र सुरू झाली. मला आत्ताच कुणीतरी दाखवला 29 मला वाटतं 31 जानेवारी पर्यंत खरेदीची मुदत होती. 29 जानेवारी पर्यंत फक्त 26,000 क्विंटल काहीतरी 26,000 क्विंटल सोयाबीन खरेदी केलेलं होतं. आणि शिल्लक किती होतं? किती दाखवलं की तुम्ही आता मगाशी मला? ते नाही, 2,600 क्विंटल खरेदी केलेलं होतं. आणि 24,000 शेतकऱ्यांची खरेदी नोंदणी करून सुद्धा राहिलेली होती आणि ती शेवटपर्यंत झाली नाही. मग जे झाली ती कुणाची झाली माहितीये? ती तुमची नव्हती. तुम्ही रांगेत होता 10 दिवस. झाली खरेदी व्यापाऱ्यांची. इकडनं तिकडनं 7-12 गोळा करायचं, 10 चाकी ट्रक मध्ये सोयाबीन भरायचं आणि शेतकऱ्याकडनं 3,000 रुपयानं खरेदी केलेला सोयाबीन सरकारला 4,892 विकायचं. हे धंदे व्यापाऱ्यांनी केला. त्याला आशीर्वाद कोणाचा? सरकारमधल्या लोकांचा. कारण वरच्या आशीर्वादाशिवाय या भानगडी होत नाहीत. पण तरी सुद्धा आम्ही जाब विचारत नाही. आम्ही त्यांच्या खांद्यावरचं उपरणं पडलं तर उचलायला पळतो, पण त्याला जाब विचारायला जात नाही. म्हणजे चुका आपल्या इथे लक्षात ठेवा. हिंमत नाही होत साहेब आमची. हिंमत का होत नाही? फक्त एकट्याला तोडवा. मी तुमची हत्तीवरनं मिळवणूक काढायला या गावात येतो. मी काय सांगितलं? एकट्याला तुडवून फक्त हाना. तुमची हत्तीवरनं मिरवणूक काढायची जबाबदारी माझी. हत्ती मी आणतो. वाशिम अकोला बँक तुटे ना, आम्हाला बँक भेटे ना, मग काय करायचं आम्ही? या सगळ्या प्रश्नाचं उत्तर आहे, एकट्यानं होत नसलं तर हातात हात घालून सगळ्यांनी एकत्रित यायचं, प्रश्न सुटतात. गरीब लोक आहेत. मी हे करून दाखवलेलं आहे. 300 रुपये टनानं विकला जाणारा ऊस 3,500 पर्यंत नेऊन ठेवलेला आहे. म्हणून मी बोलतोय. ते करून दाखवलेलं आहे मी. पण ते सहजासहजी झालेलं नाही. 3 वेळा पाय मोडला, 4 वेळा डोसकं फुटलं, एकदा मेलो म्हणून टाकून दिला. पण मी मेलो नाही, कारण त्यांच्या उरावर बसायला अजून जगणार होतो म्हणून मेलो नाही. म्हणून ते मिळालं. देहरी खाटल्यावरी होत नाही. सगळं आयतं काही मिळत नाही. या जगात काहीच आयतं मिळत नाही. काहीतरी कमावण्यासाठी काहीतरी गमवावं लागतं. ही हिंमत दाखवा. बघू काय होतं ते. मरताय कसले? आत्महत्या कसली करताय? आणि करायचीच असली आत्महत्या एकाला मारा आणि मग करा. अरे दररोज 8 माणसं मरायला लागलेली आहेत. सरासरी दररोज आत्महत्या 8 व्हायला लागलेल्या आहेत. आणि या अधिकृत सरकारनं मान्य केलेल्या, सरकारनं नाकारलेल्या किती आहेत? मी तुम्हाला हिशेब सांगतो. यांनी प्रधानमंत्री किसान सन्मान योजना सुरू केली.
जवळजवळ 1.5 कोटी खातेदार शेतकरी आहेत महाराष्ट्रामध्ये. पण यांनी नियम लावले. काय नियम लावले? सरकारी नोकर नसावा, सरकारचं कुठलंही अनुदान घेणारा नसावा, त्याला तो इन्कम टॅक्सचे रिटर्न्स भरणारा नसावा, त्याच्याकडं अवजार सोडून कुठलंही 4 चाकी वाहन नसावं, त्यानं TDS भरलेलं नसावं.